Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदर्शन BMS फायनल इयर स्टुडंट. तर आजचं जे टॉपिक आहे ते म्हणजे आगततंत्र. आता आगततंत्र जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आगत आणि त्यांचे तंत्र आपल्याला बघायचे. म्हणजे विष, उपविष, त्यांचे प्रकार, त्यांचे काय काय अधिष्ठान आहेत, त्याच्यानंतर स्नेक बाईट झाल्यावर, त्याच्यानंतर इन्सेक्टचे स्टिंग लागल्यावर किंवा स्कॉर्पियननं बाईट केल्यावर यांचे आपल्याला अँटीडोट्स, ट्रीटमेंट कसे आहेत, या सर्व संकल्पना या आगततंत्रामध्ये येतात. आता याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंजुरीज सांगितलेले आहेत, थॅनॅटॉलॉजी सांगितलेली म्हणजे डेथ्स. आता डेथ हे होमिसायडल असते, म्हणजे होमिसायडल सुसाईड असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पर्सनल आयडेंटिटी असते. त्याच्यानंतर रेप केसेस. त्याच्यानंतर याच्यामध्ये विविध मेडिकल प्रॅक्टिशनरचे लॉज काय आहेत, रूल्स काय आहेत आणि रेग्युलेशन काय आहेत, या सर्व संकल्पना या आगततंत्र या विषयामध्ये अंतर्गत येतात. तर आता या आगततंत्राची सुरुवात जर बघितली मित्रांनो तर याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक येते ते म्हणजे कन्सेप्ट्स ऑफ आगततंत्र. तर कन्सेप्ट्स ऑफ आगततंत्र याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट्स बघायचे आहेत, आगततंत्राचा स्कोप बघायचे, तर ते आपण बघूया. तर आता आगततंत्र हे दोन शब्दापासून तयार झालेले, आगद आणि तंत्र. आगद म्हणजे काय मित्रांनो की प्रतिविष, नास्ति गदो यस्य म्हणजे रोगरहित प्रतिविष असलेली. आणि तंत्र म्हणजे काय की एखादे शास्त्र जे की आपल्याला चिकित्सामध्ये उपयोग होतो. तर यांची संकल्पना शांगधरांनी खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलेली की जो इंद्रियामध्ये विकार उत्पन्न करतो त्याला गद म्हणतात, जो विषाक्त उत्पन्न करतो त्याला विष म्हणतात, आणि या सर्वांचे जे प्रतिविष म्हणून जे रक्षण केले जाते त्याला आपण आगद असे म्हणतो. अशा पद्धतीने ही आगदाची भाषा सांगितलेली. त्याच्यानंतर शास्त्र म्हणजे एखाद्याच्या विषयाचे सखोल अभ्यास करून नंतर विज्ञान उत्पन्न करून त्यांची चिकित्सा करणे. आता याच्या पुढे जर बघितलं मित्रांनो हे झाले इंट्रोडक्शन पार्ट. आता त्याच्या समोर आपण व्याख्या बघूया, आगततंत्राची व्याख्या. हे बघा, सुश्रुतांनी खूप छान प्रकारे व्याख्या सांगितलेली की आगततंत्र नाम सर्पकीट लुता मूषिकाधिष्ठान विषव्यंजनार्थ विविध विष संयोगे उपशमनार्थ. आगततंत्र ही अष्टांगापैकी एक अंग आहे आणि ते अंग आगततंत्र आपण सर्प, लुता म्हणजे स्पायडर, त्याच्यानंतर कीट, वेगवेगळ्या प्रकारचे किडे यांचे जे संयोग होतात, जे विष उत्पन्न करतात शरीरामध्ये, त्यांचे प्रतिविष करण्यासाठी हे आगततंत्र असे म्हटलेले आहेत. तर अशा पद्धतीने नंतर हरित संहिताने सुद्धा खूप भारी प्रकारे एक व्याख्या सांगितलेली की सर्प वृश्चिक लुतांना विष उपशमनी तू या साक्रिया विषतंत्रस्य नाम प्रोक्ता मनस्वी. म्हणजे सर्प, लुता म्हणजे स्पायडर आणि वृश्चिक यांचे जे विषाक्त लक्षणे आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात त्यांचे उपशमन करण्यासाठी जी विष तंत्र म्हणून आपण सांभाळलो त्याला आपण आगततंत्र असं म्हणतो, यालाच विषतंत्र असे म्हणतात. आता त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांचे कन्सेप्ट येते म्हणजे पर्याय नाव. आता चरकांनी याला पर्याय नाव विषगर वैरोधिक प्रशमन सांगितलेले. विषगर म्हणजे काय, याच्यामध्ये गरविष आणि विष या संकल्पना येतात म्हणून त्यांचं पर्याय नाव सांगितलेले. त्याच्यानंतर वाघभटांनी द्रष्टा चिकित्सा सांगितलेली. द्रष्टा म्हणजे दंश. आता या दंशाचे विषतंत्रामध्ये कसे उपयोग होतो हे असे त्याच्यातून सांगितलेले. जांगली म्हणजे गारुडी किंवा विषवैद्य असे सांगतात, हे कौटिल्य अर्थशास्त्राने सांगितले. अशा पद्धतीने हे पर्याय नाव होते मित्रांनो. हे झाले आयुर्वेदिक पार्ट. आता याच्यानंतर येते मॉडर्न पार्ट. आता मॉडर्न पार्टमध्ये जर बघितली तर आपल्याला टॉक्झिकोलॉजी याची डेफिनेशन सांगितलेली. आता व्हॉट इज मीन बाय टॉक्झिकोलॉजी? टॉक्झिकोलॉजी इट इज द ब्रांच विच डील्स विथ पॉयझन विथ देअर सोर्सेस, सिम्पटम्स, ट्रीटमेंट, फॅटल डोस, देअर ऑटोप्सी फीचर्स आणि डायग्नोसिस, आणि अशा पद्धतीने हे टॉक्झिकोलॉजी सांगितलेले. आता याच्या मराठीमध्ये जर बघितलं मित्रांनो इट इज द ब्रांच आहे जे की पॉयझन्स आणि देअर सोर्सेस, त्यांचे सोर्सेस कुठून येतात, त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीज काय येतं, ॲक्शन काय येतं, सिम्पटम्स काय येतं, त्यांचे फॅटल डोस काय येतं, ट्रीटमेंट काय येतं, आणि त्याच्यामध्ये ऑटोप्सी फीचर्स काय येतात, हे म्हणजे टॉक्झिकोलॉजी. टॉक्झिकोलॉजी इट इज द ब्रांच विच डील्स विथ टॉक्झिन्स अँड देअर मॅनेजमेंट्स ऑफ पॉयझन ऑन ह्युमन बिंग्स. अशा पद्धतीने ही टॉक्झिकोलॉजी सांगितलेली मित्रांनो. आता याच्यानंतरचं जसं नेक्स्ट व्याख्या जर बघितली तर क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी सांगितली. व्हॉट इज मीन बाय क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी? इट डील्स विथ कॉजेशन, डायग्नोसिस अँड मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग ऑन ह्युमन्स. म्हणजे ती कशासोबत डील करते, कॉजेशन, डायग्नोसिस आणि मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग कशावर, ह्युमन बिंगवर, त्याला आपण क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी असे म्हणतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते स्कोप ऑफ आगततंत्र. आता स्कोप ऑफ आगततंत्र जर बघितलं मित्रांनो याच्यामध्ये टॉक्झिकोलॉजी इट इज द ब्रांच विच डील्स विथ टॉक्झिन्स अँड देअर इफेक्ट्स, मॅनेजमेंट ऑन ह्युमन बिंग्स.
त्याच्या अंतर्गतमध्ये आता आगततंत्र जर बघितलं तर आगततंत्राला आपण प्रतिविष असे म्हणतो. म्हणजे आगततंत्र मीन्स अँटीडोट. तर त्यांच्यामध्ये 2 मेन स्कोप सांगितलेले. तर ते स्कोप कोणते ते बघूया. तर त्याच्यामध्ये येतं पहिलं प्रोटेक्शन ऑफ हेल्दी इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम पॉयझन्स आणि मॅनेजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल्स ॲप्लिकेटेड विथ पॉयझन्स. म्हणजे आपल्याला पॉयझनपासून जे स्वस्थ व्यक्ती येतात त्यांची प्रोटेक्शन करायला पाहिजे आणि नंतर ज्यांना पॉयझन झालेलं आहे त्यांना आपलं मॅनेजमेंट कशी करता येईल, ट्रीटमेंट कशी करता येईल हे त्यांनी सांगितलेले. आता याच्यानंतर त्याच्यामध्ये टॉक्झिकॉलॉजी वेगवेगळे स्कोप सांगितले जसे की टॉक्झिकॉलॉजी. आता टॉक्झिकॉलॉजीच्या याच्यामध्ये काय काय येतात मित्रांनो की आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये आपण वेगवेगळे स्नेक बाईट्स बघतो, इन्सेक्ट स्टिंग्स ज्याच्यामुळे आपल्याला विष होते. आता त्यांची मॅनेजमेंट कशी करेल या सर्व आपल्याला या टॉक्झिकॉलॉजीमध्ये आहेत. नेक्स्ट कन्सेप्ट येते ती म्हणजे पॉयझनस सबस्टन्सेस. आता पॉयझनस सबस्टन्सेस म्हणजे काय की इट एम्फासाइजेस विथ देअर प्रॉपर्टीज, देअर आयडेंटिफिकेशन, देअर क्लासिफिकेशन, या सर्व या कन्सेप्ट या पॉयझनस सबस्टन्सच्या याच्यामध्ये येतात. आता त्यांचे जर बघितले तर नेक्स्ट जर बघितलं तर अँटीडोट्स आणि देअर ट्रीटमेंट्स. आता अँटीडोट्स आता वेगवेगळे समजा आपल्याला विष जर समजा झाले तर त्यांचे आपण आयुर्वेदिक अँटीडोट्स आणि त्यांची ट्रीटमेंट कशा पद्धतीने करतो हे त्याच्यामध्ये येतात. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आता आपल्याला पॉयझनपासून कसं फ्री राहता येईल किंवा फ्री फ्रॉम टॉक्झिन एरियाज, त्याच्यानंतर त्यांची मॅनेजमेंट कशी करता येईल, त्याच्यानंतर आपल्याला कंटॅमिनेशन फूड आणि वॉटर हे याच्यापासून दूर राहिलेलं पाहिजे. हे अशा पद्धतीने याच्यामध्ये अँटीडोट्स आणि ट्रीटमेंट येतात. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी. आता रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आयुर्वेदिक टेक्स्ट संकल्पना सांगितलेल्या की त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कसे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करता येईल ते सर्व फार्मॅकोलॉजी आणि आयुर्वेदिक या दोन्हींचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळे कसे ट्रीटमेंट करता येईल या सर्व संकल्पना हे त्याच्या अंतर्गत येतं. नंतर येते लिगल ॲस्पेक्ट. आता लिगल ॲस्पेक्ट जर बघितलं मित्रांनो एखादी जर समजा डेथ झाली असेल तर ते डेथ हे कशामुळे झालेली ही सर्व आपल्याला आयुर्वेदिक आगततंत्राच्या मुळे उपयोग होतो. अशा पद्धतीने ही स्कोप सांगितलेले मित्रांनो, हे स्कोप्स ऑफ आगततंत्र. आता हे जसं तसं मी नोट्समध्ये लिहिलेले ते एकदा नीट वाचून घ्या. तर आता आपण नेक्स्ट बघणार आहे ते म्हणजे विष परिभाषा. आता विषाची परिभाषा कशी सांगितलेली ते बघूया मित्रांनो. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं की देहम प्रविशम यदद्रव्यम दूषित्वा रसाधिका स्वस्थ प्राणहरम च स्याद तदद्रव्यम विषमुच्यते. म्हणजे देहम प्रविशम असे द्रव्य जे देहामध्ये शरीरामध्ये प्रवेश करतात आणि ते दूषित्वा रसाधिकाम म्हणजे रसरक्त धातूंना ते दूष उत्पन्न करतात, विषाक्त उत्पन्न करतात आणि स्वस्थ प्राणहर म्हणजे स्वस्थांचे प्राणहर करतात आणि तशा द्रव्यांना आपण विष असे म्हणतो. म्हणजे असे द्रव्य जे देहावर प्रवेश करून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून विषाक्त लक्षणे उत्पन्न करतात त्या द्रव्यांना विष असे म्हणतात, असे त्यांनी संकल्पना सांगितलेली. त्याच्यानंतर येते मित्रांनो नेक्स्ट पॉईंट म्हणजे विषाचे पर्याय नाव. आता विषाचे पर्याय नाव जर बघितले मित्रांनो तर श्वेडस्तु गरल विषम म्हणजे श्वेड, गरल, गड, कालाकुट्ट, तीक्ष्ण असे विविध त्यांचे पर्याय नाव सांगितलेले. इथपर्यंत समजलं का? हो की नाही? तर आता समोर बघूया. समोर जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यानंतर सांगितलेले विषाचे गुण. आता विषाचे गुण हे चरकानुसार 10 सांगितलेले आहेत आणि सुश्रुतांनी पण 10 सांगितलेले आहेत. तर आता चरकानुसार जे 10 येतात ते आपण बघूया. तर चरकानुसार 10 कोणते सांगितले? लघु, वृक्ष, आशु, विशद, व्यववायी, तीक्ष्ण, विकास, सूक्ष्म, उष्ण, अनिर्देश रस अशा पद्धतीने हे 10 सांगितलेले आहेत. म्हणजे त्यांनी दशगुणयुक्त विषंतज्ञ म्हणजे चरकांनी असे 10 गुण सांगितलेले. पण सुश्रुतांनी यामधले अनिर्देश रसच्या ऐवजी अविपाक सांगितलेले आहेत. म्हणजे फक्त एकच त्यांनी वगळतं, बाकीचे सर्व 9 जसे तसे सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे 10 गुण आहेत. आता याच्यामधले या गुणांचे जर प्रभाव जर बघितले मित्रांनो तर या प्रभाव लघु. आता हे जे शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर लघुत्व उत्पन्न करते, लवकर पचन करण्यासाठी ते उत्पन्न होतो. त्याच्यानंतर येते मित्रांनो वृक्ष, जे शरीरामध्ये वृक्षता उत्पन्न करते, खरता उत्पन्न करते, लवकर मग ते छेदन कार्य करण्यासाठी उत्पन्न करतो. नंतर आशु सांगितलेलं, आशु म्हणजे लवकर शीघ्रव्यापी असणारे म्हणजे लवकर पसरणारे. त्यानंतर येते मित्रांनो विषद. आता विषद जे आहे ते दोष, धातू, मल यांना सूचित आणि विमलत्व प्राप्त करतात आणि त्यांना आपण विषद असे म्हणतो. नंतर येते मित्रांनो व्यववायी. आता व्यववायी जर बघितलं मित्रांनो तर व्यववायी हे शरीरामध्ये लवकर पाक होण्यापूर्वी लवकर पसरून जातात आणि नंतर त्यांचे पचन होते. म्हणजे पचनच्या आधीच ते पसरून जातात नंतर त्यांचे पचन होते. अशा पद्धतीने त्याला व्यववायी सांगितलेले. नंतर तीक्ष्ण. आता हे शरीरामध्ये दाह, लेखन कार्य करते
आणि त्याच्यानंतर नेक्स्ट येते म्हणजे विकास. आता विकासी जे गुण असतात मित्रांनो ते शरीरामध्ये लवकर व्याप्त होऊन ओझाला नष्ट करतात. आता शरीरामध्ये जे रस रक्तादी धातू आहेत त्यामधले सगळ्यामधले ओझांना ते नष्ट करण्यासाठी संधी शिथिल करतात आणि त्याला आपण विकासी असे म्हणतो. नंतर सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म अतिसूक्ष्म स्त्रोतोगामित्व म्हणजे याच्या कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले म्हणजे अतिसूक्ष्मपर्यंत हे आपले कार्य करते. त्यानंतर सांगितलेले उष्ण. आता उष्ण हे शरीरामध्ये उष्ण दाह प्रकोप करते. नंतर अनिर्देश रस याचं काही सांगितलेलं नाही, परंतु आता जे सुश्रुतांनी अविपाक सांगितलेलं म्हणजे त्याचे अपाचन होते, अपाकीय येते म्हणजे पचन होतं नाही. अशा पद्धतीनं हे 10 गुण तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो, इथपर्यंत समजलं का? आता समोर जर बघितलं तर समोर येते विषांचे कार्य. आता हे विषांचे कार्य कशामध्ये त्यांनी सांगितलेले वृद्ध भागवतांनी खूप छान प्रकारे तुमच्यासमोर श्लोक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ते बघूया. तर आता विषम ही देहम म्हणजे विष हे जे देहामध्ये संप्राय प्रागदूषयती शोणितम कप पित्तज अनिल अश्वानु समदोषम सहाशयनम तत हृदयमस्ताय देह उच्च देह कल्पते. म्हणजे विष हे देहामध्ये प्रवेश करून प्रथम काय करते दूष्य उत्पन्न करते. कशामध्ये? शोणित म्हणजे रक्तामध्ये उत्पन्न करते. नंतर ते तिन्ही दोषांना वात पित्त कफ यांना दूषित करते आणि नंतर राहिलेले जे आशय आहेत समदोष सहा आशयन म्हणजे आशयामध्ये सुद्धा ते दूष उत्पन्न करते आणि नंतर मग ते हृदयमा अस्तयम म्हणजे हृदयामध्ये ते तिथं स्थिर होतात आणि तिथं ते हृदयामध्ये स्थिर झाल्यानंतर मृत्यू होते. अशा पद्धतीने हे विषाचे कार्य करतात. म्हणजे विष हे अशा पद्धतीने देहामध्ये प्रवेश करून पहिले रक्तामध्ये प्रवेश करते, नंतर रक्ताच्या सोबत सर्व तिन्ही दोषांना ते दूषित करते आणि तिन्ही दोषांना दूषित केल्याच्या नंतर ते आशयामध्ये प्रवेश करतात. आशयांना दूषित करून नंतर ते हृदयामध्ये स्थिर होतात आणि हृदयामध्ये स्थिर झाल्याच्या नंतर मग मृत्यू होऊन जातो. अशा पद्धतीने हे विषाचे कार्य सांगितलेले मित्रांनो. तर आता समोर NCISMनं नेक्स्ट मस्ट नो पॉईंट सांगितलेले म्हणजे डिफरन्स बिटवीन विषगुण मध्यगुण आणि ओजगुण. आता विषगुण कोणते येतं ते बघूया आपण. आता या तिघांचे जे श्लोक आहेत विषगुण मध्यगुण आणि ओजगुण यांच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तर याच्यामधलं फक्त तुम्हाला एकच श्लोक पाठ करण्याचा आहे, दुसरा श्लोक ऑटोमॅटिकली पाठ होऊन जाईल आणि ते पुस्तकामध्ये इथं बसणार नव्हतं म्हणून मी लिहिलेलं नाही, तरी ते एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. तर आता याच्यामधले जे विषाचे जे गुण सांगितले मित्रांनो ते विषाचे गुण 10 कोणते येतं, मद्याचे कोणते येतं आणि ओझ्याचे कोणते ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता विषगुण बघितले तर विषगुणामध्ये येतात बघा मित्रांनो माझ्या मागं म्हणा की लघु वृक्ष उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म अशुकारी व्यवहारी विकासी विषद आणि अनिर्देश रस हे 10 गुण येतात. तर आता यांना कसं म्हणायचं माझ्या मागे म्हणा लघु वृक्ष उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म अशुकारी व्यवहारी विकासी विशद अनिर्देश रस. आता फक्त एवढेच 20 गुणच तुम्ही पाठ करायचे, कारण की एवढे 20 गुण जर तुम्ही परफेक्ट केले तर तेच मद्याचे आहेत आणि फक्त याचे जे अपोजिट्स आहेत तेच म्हणजे ओझाचे गुण आहेत. तर फक्त याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच चार्ट पाठ करायचे ते म्हणजे विषगुण म्हणजे मद्याचं ते सेमच येणार, फक्त ओझाचे ते डिफरन्स लिहायचे. तर आता याच्यामध्ये विषगुण झालं तर नंतर मध्यगुण येणार. आता मध्यगुण बघितलं तर त्याच्यामध्ये लघु वृक्ष उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म अशुकारी व्यवहारी विकासी विशद रसामल एवढेच येतं 10 गुण. फक्त मध्यगुणमध्ये जे अनिर्देश रस सांगितलेले ते फक्त इथं रसामल एवढं लक्षात राहू द्या. तर बाकीचे सर्व सेम आहे. तर आता याच्यानंतरचं जे येते ते म्हणजे ओजगुण. आता ओजगुण यांचे अपोजिट सांगितलेले म्हणजे लघुचा अपोजिट येणार गुरु, वृक्षाचा अपोजिट येणार स्निग्ध, उष्णाचा अपोजिट येणार शीत, तीक्ष्णाचं येणार मृदू, सूक्ष्माचं अपोजिट येणार बहल, आशुकारीचं येणार प्रसाद, व्यवहारीचं येणार स्थिर, विकासीचं येणार इलक्षण, विषदचं येणार पिश्शील, रसामलचं येणार मधुर. अशा पद्धतीने त्यांनी अपोजिट सांगितले आणि हे सर्व ओझाचे गुण आहेत. तर पुन्हा एकदा बघा गुरु स्निग्ध शीत मृदू बहल प्रसाद स्थिरम इलक्षण पिश्चिल मधुर अशा पद्धतीने हे 10 गुण सांगितलेले आहेत. आता याच्यानंतरचं जे आहे ते आपण बघूया. तर आता समोर जर बघितलं मित्रांनो तर नंतर मस्ट नो पॉईंट आहे ते म्हणजे विषाचे वर्गीकरण. आता विषाचे वर्गीकरण सुश्रुत म्हणतात स्थावर जंगम चैवम द्विधा विषमुच्यतेम दश अधिष्ठानम माध्यम तू द्विधा षोडश आश्रयम. म्हणजे स्थावर आणि जंगम हे दोन विषयाचे वर्गीकरण सांगितलेले. जे स्थावर आहेत त्यांचे हे 10 अधिष्ठान आहेत आणि जे जंगम आहेत त्यांचे हे 16 अधिष्ठान आहेत. अशा पद्धतीने सुश्रुताने सांगितलेले. परंतु आता विषयाची जर समजा उत्पत्ती जर बघितली तर उत्पत्तीच्या दृष्टीने त्यांचे वर्गीकरण जर बघितले तर उत्पत्तीच्या दृष्टीने 2 वर्गीकरण येतात. अकृत्रिम म्हणजे स्वाभाविक
आणि दुसरं म्हणजे कृत्रिम म्हणजेच संयोगच, म्हणजे एक अकृत्रिम आणि एक दुसरा कृत्रिम. तर असा कृत्रिम किंवा स्वाभाविक जर बघितलं मित्रांनो, यांचे पुन्हा 2 वर्गीकरण येतात. त्याच्यामध्ये पहिले येते स्थावर आणि दुसरं येते जांगम. आता जे स्थावर आहेत मित्रांनो, ते स्थावर वस्तुत्व म्हणजे त्यांच्यापासून मिळतात. आता या स्थावरचे पुन्हा 2 वर्गीकरण केलेले तर त्यांचे वनस्पतिक आणि एक खनिज. तर अशा पद्धतीने वनस्पतिक आणि खनिज सांगितलेले. आता जे वनस्पतिक म्हणजे वनस्पतीपासून जे विष उत्पन्न होतात त्यांना म्हणलेले, त्याच्यामध्ये वचनाभ येते, कुचला येते, हे 2 वेगवेगळे अजून द्रव्य येतात. नंतर खनिज किंवा धातूपासून जर बघितले तर पारा आहे, वंग आहे, हे हरताळ आहेत, अशा विविध प्रकारचे द्रव्य मिळतात. आता हे झाले स्थावरचे. आता जे जांगम आहेत मित्रांनो, ते जांगम म्हणजे जीवजंतूपासून निर्माण होणारे विष. आता जीवजंतू म्हणले तर सर्प, लुटा, त्याच्यानंतर वृश्चिक झालं, यांचं जे पासून विष उत्पन्न होतं त्यापासून. आता याच्यानंतर हे झाले सगळे स्वाभाविक. आता याच्यानंतर येते संयोगज किंवा त्याला आपण कृत्रिम असं म्हणतो. आता हे जे संयोगज आहेत, हे संयोगज पुन्हा 2 प्रकारचे आहेत, गरविष आणि दूषिविष. आता जे गरविष आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये एक द्रव्य किंवा 2 द्रव्यांचा संयोग मिळून जे विष उत्पन्न होते त्याला आपण गरविष म्हणतो. आता या गरविषाचे पुन्हा अजून 2 प्रकार सांगितलेले, ते म्हणजे एक विषरहित, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण विषरहित म्हणतो. जर समजा घृत आणि मध जर समप्रमाणात घेतले तर त्यांच्यापासून जे विष होते त्याला आपण विषरहित असे म्हणतो. आणि त्याच्यानंतर एक सर्विष आणि निर्विष या दोघांचे किंवा 3चे संयोग होऊन जे विष उत्पन्न होतो त्यांना आपण सर्विष निर्विष विष असे म्हणतो. आणि नंतर लास्टला येते ते म्हणजे दूषिविष. आता हे जे दूषिविष असतात मित्रांनो, हे जांगम, स्थावर आणि जे शरीरामध्ये तसेच राहून हळूहळू नंतर रसरक्तादी धातूंना शमन करतात, नंतर विष उत्पन्न करतात, म्हणजे खास करून रक्ताला दूषित करतात, म्हणून त्यांना दूषिविष असे म्हणतात. अशा पद्धतीने हे वर्गीकरण होतं मित्रांनो. आता नंतर रसशास्त्रामध्ये रसतरंगीकरणाने विष आणि उपविष यांचे जे वर्गीकरण केलेले ते बघूया. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर विष, आता याच्यामध्ये श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हलाहलम, कालकुट्ट, शृंगकश्च, प्रदीपन, सौराष्ट्रिको, ब्रह्मपुत्रा, हरिद्रम, सत्तुकस्तता, वस्तनाभ इति देया विषभेदाम, आमिनव, रसरसायन दोष, वत्सनाभ प्रशस्ते. म्हणजे यामध्ये विषाची संख्या ही 9 सांगितलेली आणि त्याच्यामध्ये पहिले हलाहल, नंतर कालाकुट, नंतर शृंगक, नंतर प्रदीपन, नंतर सौराष्ट्रिको, ब्रह्मपुत्रा, हरिद्रा, सत्तुक, वत्सनाभ. आता या सर्वांमध्ये रसक्रिया आणि रसायन म्हणून वत्सनाभ असा हा श्रेष्ठ सांगितलेले आहे. इथं हे विषाचे प्रकार सांगितलेले. नंतर याच्यामध्ये नेक्स्ट येते ते म्हणजे उपविष. आता उपविष जर बघितलं मित्रांनो तर त्यांनी 11 उपविष सांगितलेले. तर त्याच्यामध्ये पण श्लोक सांगितलेले की विषतुंदिम कबीजव त्व अहिपेनश्च रेचकम धतुर्बीज विजया गुंजा बल्लातकद्वय अर्कशिरम स्नुहिक्षिरम लांगली करवीरकम समाख्यातो गुणोदयम तू बुधेरूप विषामेव. म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते सांगितलेले उपविषामध्ये तर विषतुंदी कबीजो म्हणजे कुचला बीज, त्व अहिपेन म्हणजे अहिपेन, रेचकम म्हणजे जमालगोटा, नंतर धतुर्बीज नंतर धात्र्याचे फुलं, नंतर विजया म्हणजे भांगेचे पान, नंतर गुंजा, नंतर बल्लातक म्हणजे बिब्बा, नंतर अर्कशीर यांचे स्नुहिक्षीर, लांगली, करवीरकम म्हणजे कनेरचे पाने. या सर्वांना हे उपविषाच्या अंतर्गत येतात. अशा पद्धतीने हे विष आणि उपविषाचे वर्गीकरण सांगितले. आता समोर विषाचे अधिष्ठान सांगितले. आता विषाचे अधिष्ठान ऐकण्यापूर्वी आपल्याला त्यांची योनी माहीत असायला पाहिजे. आता विषाचे योनी हे 2 प्रकारचे आहे मित्रांनो, एक म्हणजे स्थावर योनी आणि दुसरी म्हणजे जांगम योनी. आता या दोन्ही योनींचं सुश्रुतांनी अधिष्ठानासाठी एक श्लोक सांगितलेले तर ते ऐका मित्रांनो. स्थावर जांगम चैव द्विधा विषमुच्यते दश अधिष्ठानम माध्यम च द्वितीयम षोडश आश्रयम इति. तर अशा पद्धतीने सुश्रुताने सांगितलेले की जे स्थावर आणि जांगम विष आहेत त्यांचे जे स्थावर आहेत त्यांचे 10 अधिष्ठान आहेत आणि जे जांगम आहेत त्यांचे 16 अधिष्ठान आहेत. तर ते श्लोकात सांगण्याचा प्रयत्न केलेले की स्थावर अधिष्ठान. आता त्याचा श्लोक काय सांगितलेले सुश्रुताने की मूलम पत्रम फलम पुष्पम त्वक क्षीरम सार एवश्च निर्मासो धातवश्चैव कंदश्च दशम स्मृतम. म्हणजे मुळं घ्यायचे, त्यांचे पत्र घ्यायचे, पानं घ्यायचे, त्याच्यानंतर त्यांचे फुलं घ्यायचं, पुष्प घ्यायचं, त्यांची त्वक म्हणजे झाडाचे साल घ्यायचे, त्याच्यासोबतच त्यांचं क्षीर घ्यायचं, त्यासोबतच निर्मासे म्हणजे त्यांचं डिंक घ्यायचं आणि तशा पद्धतीनं त्यांचं धातव घ्यायचं, नंतर कंद घ्यायचं. अशा पद्धतीने हे 10 अधिष्ठान हे आपल्याला स्थावरचे बघायला मिळतात. आता याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे
जांगम अधिष्ठान. आता जांगम अधिष्ठानाचं श्लोक सुश्रुताने फार चांगल्या प्रकारे सांगितलेले की तत्र दृष्टानी निश्वास द्रष्टा नखम मूत्रम पुरुषम शुक्रम लालार्थ व मुखसंदेश विसर्जित तुंड अस्ति पित्तम शुक शवा नीती. म्हणजे द्रष्टा, निश्वास, त्याच्यानंतर नख, मूत्र, त्याच्यानंतर त्यांची शुक्र, पुरुष, त्याच्यानंतर त्यासोबतच मुखसदंश विसर्जित, नंतर तुंड अस्ति म्हणजे चोच, नंतर पित्तम, शुक, शवा, अशा पद्धतीने हे 16 अधिष्ठान जांगमचे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे झाले सर्व अधिष्ठान, स्थावर आणि जांगम. आता याच्यानंतर नेक्स्ट एक NCSMने एक पॉईंट सांगितलेले ते म्हणजे विषाची गती. आता ते चरकांनी खूप छान प्रकारे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणजे जांगमस्य आदददो उदर्व भागम तू मूलजम तस्माद द्रष्टा विषम मौलम हांती मौलमच दृष्टीनाम. चरकाने सांगितलेले की जे जांगम विष आहेत ते शरीरामध्ये उदर्व गती जातात आणि जे स्थावर विष आहेत ते शरीरामध्ये अधोगती जातात. म्हणूनच आपण चिकित्सेमध्ये जर समजा आपल्याला जांगम विषाने जर समजा शरीरामध्ये काही झालं तर त्याची आपण अँटीडोट म्हणून स्थावर विष वापरतो आणि स्थावर विष जर समजा आपल्याला शरीरामध्ये जर झालं तर त्यांचे अँटीडोट म्हणून आपण जांगम विष असे वापरतो. अशा पद्धतीने ही विषाची गती तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने हे जे कन्सेप्ट्स ऑफ आगततंत्र होतं मित्रांनो ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेले. आता राहिलेले भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आता जे भाग घेतलेले ते मी एकदा सांगतो आणि ते सर्व NCSMनं मस्ट नो पॉईंट सांगितलेले. सर्वप्रथम आपण बघितली आगततंत्राची व्याख्या, नंतर त्याच्यामध्ये टॉक्झिकॉलॉजी नंतर आपण विषाची व्याख्या, पर्याय, नंतर गुण, नंतर कर्म आणि नंतर आपण डिफरन्स बिटवीन विष, मद्य आणि ओज बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितले आपण विषाचे वर्गीकरण. विषाच्या वर्गीकरणाच्या नंतर आपण विष आणि उपविष यांचे पण वर्गीकरण बघितले रसशास्त्रानुसार. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे विषाचे अधिष्ठान आणि विषाचे अधिष्ठान झाल्यानंतर आपण विषाची गती बघितली. आता समोरच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे आयुर्वेदिक आणि मॉडर्न पार्ट आहेत ते आपण बघूया. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा कळवा. थँक्यू व्हेरी मच.